मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची आज एकत्रित बैठक आहे। 5 जुलैच्या विजयी मेळाव्यासंदर्भात मनसे आणि ठाकरे सेनेची ही बैठक आहे। विजय मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। मुंबईच्या वरळीमधील NSCI डोममध्ये 5 जुलैला हा विजय मेळावा असेल। आज रात्री मनसे आणि ठाकरे सेनेचे नेते वरळीतील NSCI डोमची पाहणी सुद्धा करणार आहेत। मनसे आणि ठाकरे सेनेचे नेते हे वरळीतल्या डोमची आज पाहणी करतील, कारण तिथे आता 5 जुलैच्या विजयी मेळाव्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि त्याबाबत मनसे आणि ठाकरे सेनेची बैठक सुद्धा होईल। नेमकं नियोजन या सगळ्या कार्यक्रमाचं कसं करायचं आहे त्याबाबतची चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे। मुंबईच्या वरळीमधील NSCI डोममध्ये 5 जुलैला मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा हा विजयी मेळावा असणार आहे। हिंदी सक्तीचा जो GR रद्द झाला त्याबाबत आधी खरं तर मोर्चा काढायचं ठरलं होतं, मात्र आता विजयी मेळावा घेतला जातो। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। श्रेयस, आज जी बैठक होतीये त्याच्यासाठी नेमकं कोण कोण उपस्थित असणार आहे दोन्ही पक्षांकडून, आणि काय नेमकं या सगळ्या बैठकीच्या नियोजनासंदर्भात ठरू शकतात बाबी? बघितलं तर ही बैठक नसून खऱ्या अर्थानं पाहणी आहे। आपण बघू शकतो विजय मेळावा हा डोमला होणार आहे आणि डोमला विजय मेळाव्यासाठी ठाकरे गटाकडून संजय राऊत, अरविंद सावंत आणि मनसेकडून बालनानावकर, संदीप देशपांडे हे प्रमुख नेते मंडळी तिकडे असणार आहेत। प्रामुख्याने 5 तारखेच्या मेळाव्याला कुठलाही झेंडा नसून आता त्याच्यानंतरच्या गोष्टी काय काय केल्या पाहिजे त्या सगळ्याचे निर्णय आज डोममध्ये होणार आहे। आज रात्री 9:30 वाजता खऱ्या अर्थाने ही सगळी मंडळी जी नेते मंडळी प्रमुख नेते मंडळी आहेत ते डोम थिएटरला जाणार आहेत आणि तिकडून सगळा जो पाहणी असेल तो अहवाल मग राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंना सादर करणार आहेत। धन्यवाद श्रेयस दिलेल्या माहितीसाठी। Thank you.